नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन JD 2024साठी जे काही एग्जाम आहे तर त्या एग्जामसाठी आपण तयारी करत आहोत। या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मॅथमॅटिक्सचे लेक्चर तर तुमच्यासाठी रेग्युलर सुरू आहेत, तर सर्वांनी याचा लाभ घ्या। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जो टाइम आहे आत्ताचा, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करू, पाठीमागील लेक्चरमध्ये एपिसोडमध्ये काय केलेलं, आपण एक कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारलेला, या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा सॉल्व्ह करूया आणि पुढील काही प्रॉब्लेम्स पाहूया आपण पुन्हा। या ठिकाणी पहा, 12 मिनिटाचं 60 सेकंदासोबत गुणोत्तर किती विचारलेलं आहे। या ठिकाणी 12 मिनिट दिलेत, बरोबर। आपलं गुणोत्तर कशासोबत काढायचं आहे, 60 सेकंदासोबत काढायचं आहे, बरोबर। सेकंदासोबत आपल्याला काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचे, बरोबर। आता सपोज या ठिकाणी पहा, 12 मिनिट, एका मिनिटामध्ये 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होतात, 1 मिनिटामध्ये सेकंद किती असतात, 60 सेकंद असतात, बरोबर। जर 12 मिनिट असतील, 12 मिनिट, तर त्याच्यामध्ये सेकंद किती येतील, ही याची किती पट आहे, 12 पट आहे, म्हणजेच याची पट किती आहे, 12 पट, 12 72 720 सेकंद होते। म्हणजेच याच्यामध्ये काय झालेलं आहे, 720 सेकंद आणि 60 सेकंद या दोघांचं काय करायचं आपल्याला, गुणोत्तर घ्यायचं आहे। एकतर हे दोन्ही मिनिट या दोन्ही एकाच युनिटमध्ये पाहिजेत, किंवा हे दोन्ही एकाच सेकंदामध्ये म्हणजे सेकंद या युनिटमध्ये पाहिजेत, कारण युनिट सेम असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये पहा, 720 सेकंद ॲज 60 सेकंद हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे। सेकंद कॅन्सल, हा 6 गेला, आणि या ठिकाणी 6 एके 6 ही 12 किती असतं, 72, म्हणजे 12:1 हा त्याचा रेशो झाला, 12:1। आता याच्यामध्येच जर हे 12 मिनिट आहेत, बरोबर, जर हा रेशो मिनिटमध्ये घेतला, बरोबर, एका मिनिटामध्ये किती असतात, 60 सेकंद असतात, बरोबर। एका मिनिटामध्ये सेकंद किती आहेत, 60, म्हणजे 60 सेकंद म्हणजेच काय होतो, 1 मिनिट होतो, बरोबर। हा आता ह्या दोघांचा रेशो घेतला, मिनिट युनिट केलं तर काय होईल, हे दोन्ही कॅन्सल होईल आणि 12:1 हा रेशो होईल। आपण नेहमी मोठ्या युनिटला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करतोय, बरोबर, पण काही ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला थोडंसं लॉजिक पण लागलं पाहिजे। मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहे ते मोठ्या युनिटला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर सोपे पडतात आपल्याला, परंतु आता बघा ना, आपण एवढी सगळी प्रोसेस केली, याच्यामध्ये 12 मिनिटाचं सेकंदामध्ये केलं, सेकंदानंतर 12:1 रेशो आला, पण एक आपल्याला पण जास्त मॅक्झिमम ज्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळी काय होतं, एक इमॅजिन पॉवर आपली वाढली पाहिजे, की आपल्या कोणत्या ठिकाणी काय केलं पाहिजे, बरोबर। या ठिकाणी 60 सेकंदाचं काय झालं, 1 मिनिटामध्ये कन्वर्ट होते, मिनिट कॅन्सल, 12:1 किती मिनिटामध्ये, की अगदी मिनी सेकंद 3 ते 5 सेकंदामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखा होता। आणि असं जर केलं तर तुम्हाला कमीत कमी अर्धा मिनिटं भरपूर झाली, बरोबर, परंतु आपलं प्रॉब्लेम्स पाहिल्यानंतर लगेच लॉजिक पण लागलं पाहिजे। ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि त्याच्यासाठी एकच गरज आहे तुम्हाला, प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीज। तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या एपिसोडमध्ये सगळं सांगितलेलं आहे की कसं स्ट्रॅटेजी असावी। तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही कमेंट सेक्शनच्या प्रश्नाचं उत्तर आहे। तर आता आपण काय करूया, पुढील एक पाऊल पुढे टाकूया आता रेशो चॅप्टरसाठी। तर आज आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, स्टाफ सिलेक्शन JD आहे, बरोबर। आता त्यामध्ये एक्झाम पॅटर्न कसा आहे, बरोबर, हे अगदी बेसिक लेवलचे प्रॉब्लेम झाले तुम्हाला, की रेशोच्या प्रॉपर्टीच्या बेसवरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता आपण काय करूया, जे काही प्रॉब्लेम्स आहेत JDच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणते टाईप महत्त्वाचे आहेत, किंवा रेशो अगदी कमी वेळामध्ये सगळे टाईप कसे कव्हर करता येईल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर आता प्रॉब्लेम्स कसे असतात, पुढील लेवल कसे असणार प्रॉब्लेमची, हे आपण एकदा डिस्कस करूया। आता रेशो चॅप्टर आहे, ह्या रेशो चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही प्रॉब्लेम्स कसे असतात, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कोणत्या टाईपचे आहेत आपल्याकडं, बघा, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ह्या बेसिसवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात।
त्याच्यानंतर काय आहे, जे काही इन्कम म्हणजेच काय उत्पन्न खर्च या बेसिसवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात. तिसरा टाईप कोणता येतो याच्यामध्ये, काही कॉइन बेसचे क्वेश्चन आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते कॉइन बेस प्रॉब्लेम्स. काही प्रॉब्लेम कॉइन बेसचे सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे एजच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात. यालाच काय म्हणतो आपण वयवारी याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. त्याचप्रमाणे आणखीन एक काय येतो, इतर म्हणजे मिससेलियन्स. इतरसुद्धा म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे असतील क्वेश्चन्स त्याला आपण इतर म्हणूया, किंवा मिक्सिंगमध्ये काही आवडीच्या टाईपमध्ये क्वेश्चन्स असतील, किंवा बरेच असे क्वेश्चन्स आहेत जे मिससेलियन्स म्हणजे इतर पद्धतीमध्ये विचारले जातात. तर आपण काय करूया आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्र यामधील वयवारी जो काय आहे तो आपण सेपरेट चॅप्टर पाहणार आहोत. आता आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन कसं असतात, इन्कम बेस उत्पन्न खर्च कसे असतात, कॉइन बेसचे प्रॉब्लेम काय आहेत आणि इतर काही प्रॉब्लेम असतील, तर हे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी पाहूया. आणि आता जर आपण विचार केला तर साधारणपणे आपल्याकडं आजपासून विचार केला तर किती दिवस आहेत आपल्याकडं, साधारणपणे फेब्रुवारी 15 ते 20 फेब्रुवारीला आपण जरी एकदम धरली तर साधारणपणे आपल्याकडं मॅक्झिमम 1.5 महिना आहे. म्हणजेच किती 45 दिवस आहेत, बरोबर 45 डेज आहेत आपल्याकडं. असा आपण विचार करूया. साधारणपणे 40 ते 45 तुमच्याकडे दिवस आहेत असं विचार करूया आपण. तर ह्या 40 ते 45 दिवसांना आपण कन्सिडर करून आपण काय करूया, सर्व सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तुमचा सिलेबस शेवटपर्यंत पूर्ण पण झाला पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण काय करूया, अगदी थोडक्यामध्ये पण ओव्हरव्ह्यू अगदी व्यवस्थित चांगल्या प्रकारे करूया, जेणेकरून सर्व टाईप तुम्हाला कवर झाली पाहिजेत. आणि जी काही मेथड सांगितली जाईल ती मेथड अगदी प्रत्येक प्रॉब्लेम्सला लागू होईल अशी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे काय करा, व्यवस्थितपणे तुम्ही सॉल्व करा सर्व प्रॉब्लेम. या ठिकाणी जे काही घेतलं जाईल त्या सर्व मेथड्स तुम्ही व्यवस्थितपणे इतर प्रॉब्लेमसाठी पण लावून पहा. त्याचप्रमाणे डेली तुमची प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. हे लेक्चर प्लस डेली प्रॅक्टिस प्लस काय असणार आहे तुमचं जे काही टेस्ट सिरीज मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्याच्यामुळं हे लेक्चरसुद्धा महत्त्वाचं आहे आणि जेवढे हे लेक्चर महत्त्वाचं आहे तेवढे टेस्ट सिरीजसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या एपिसोडचा हा प्रश्न क्रमांक 1 आहे. हा प्रश्न काय सांगतोय, एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 156 आहे. शाळेतील मुलं व मुलींची संख्येचे गुणोत्तर 2:5:8 आहे. तर मुलींची संख्या किती असं विचारलेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न हे गुणोत्तर आपल्याला वापरायचं आहे. तर हे गुणोत्तर वापरण्यापूर्वी एक छोटी कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहूया. हा रेशो आहे आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या पण दिलेली. तर आपण काय करूया, एक छोटी कन्सेप्ट या ठिकाणी पाहूया. सपोज माझ्याकडे किती आहेत, 10 रुपये आहेत, बरोबर. किती आहेत माझ्याकडे, 10 रुपये. मी काय केलं, सपोज राजू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी कोण आहे, सचिन आहे. मी काय केलं, राजूला 2 रुपये दिलेत, सचिनने किती रुपये दिलेत, 8 रुपये. हे 10 रुपये मी काय केलं, राजूला 2 रुपये दिले या 10 रुपयातलं आणि याच 10 रुपयातील 8 रुपये सचिनला दिला. याचा अर्थ काय होतो, राजूचे आणि सचिनचे मिळून जे पैसे किती होतात, हे 10 रुपये आणि हेच 10 रुपये कोणते आहेत, हे आहेत, बरोबर. 8 अधिक 10 ही 2 रुपयांची जी एकत्र रक्कम आहे तीच कोणती आहे, ही 10 रुपये आहे. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. राजूला किती रुपये दिलेत त्या ठिकाणी पाहूया आपण. राजूला आपण किती दिलेत, 2 रुपये दिलेत आणि सचिनला किती दिलेत आपण, 8 रुपये दिलेत, बरोबर. आता आपण काय करूया, यांचाच रेशो घेऊया आपण. ह्या दोघांना जे पैसे भेटलेले त्या दोघांच्या पैशांचा काय करू आपण, रुपयांचा आपण रेशो घेऊया. 2 रुपये रुपये कॅन्सल, बे के बे, बेचोक 8, 1:4 हा रेशो येतो. आता प्रॉब्लेम काय तयार होतो आहे, आपण काय करतो, हा प्रॉब्लेम ऑलरेडी कसा सॉल्व करायचा आणि त्याची फोड कशी असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता आपण काय केलं, आता या प्रॉब्लेमला असं म्हणूया,
माझ्याकडे 10 रुपये आहेत किंवा एका व्यक्तीकडे 10 रुपये आहेत, त्याने राजूला आणि सचिनमध्ये एका व्यक्तीकडे 10 रुपये आहेत, त्याने राजू आणि सचिन या दोघांमध्ये एकास 4 या प्रमाणामध्ये वाटलेले आहेत ते पैसे. 10 रुपये एकास 4 या प्रमाणामध्ये वाटलेले आहेत. तर राजूला मिळालेली रक्कम किती आणि सचिनला मिळालेली रक्कम किती, असा प्रश्न तयार झालेला आहे. तर आपण काय करूया, हे 2 रुपये आणि हे 8 रुपये कसे येतात ह्या रेशोवरून या ठिकाणी आपण खोडून हा कन्सेप्ट पाहूया. आता या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी राजूकडे किती 2 रुपये, ऑलरेडी सचिनकडे किती आहेत 8 रुपये आहेत. पण आपल्याला काय सांगितले, आता हे 2 रुपये आणि 8 रुपये दिलेले नाहीत. आता प्रॉब्लेम काय झालेला तयार या ठिकाणी, राजू आणि सचिन या दोघांना एकाच 4 प्रमाणामध्ये पैसे वाटलेले आहेत आणि हे पैसे किती आहेत 10 रुपये आहेत. आता एकाच 4 प्रमाण, आता मागाशी पाहिलं आपण राजू आणि सचिन या दोघांचं एकत्र जे रुपये होते तेच हे 10 रुपये होते. म्हणजे या दोघांचा जो रेशो आहे एकास 4 हा पण काय आहे 10 रुपयाचाच आहे. म्हणजे हा रेशो म्हणजेच काय सांगतो 10 रुपये सांगतोय. हे 10 रुपये या रेशोच्या स्वरूपात ह्या दोघांमध्ये वाटलेलं आहे, बरोबर. मग हे एक रेशो म्हणजे नक्की किती, 4 रेशो म्हणजे नक्की किती, हे आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. आता थोडक्यात या ठिकाणी काय केलं, 2 रुपये आणि 8 रुपये दाखवण्याऐवजी काय केलं त्यांनी 1 आणि 4 यांचा रेशो दाखवला, एकास 4 हा रेशो दाखवला. मग एक रेशो म्हणजे नक्की किती आणि 4 रेशो म्हणजे किती, म्हणजेच राजूला मिळालेले पैसे आणि सचिनला मिळालेले पैसे किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं, अशा वेळी मागाशी आपण सांगितलं हे 10 रुपये म्हणजेच काय एकास 4 आहे. म्हणजेच मागाशी आपण सांगितल्याप्रमाणे राजू आणि सचिन या दोघांकडे जे पैसे आहेत ते मिळून 10 रुपये होतात. ज्याचा अर्थ काय होतो, या दोघांचा जो रेशो आहे ते मिळून पण काय होतात 10 रुपयाच्या इक्वलिटी आहेत. ते कसं, आता या ठिकाणी 1 अधिक 4 म्हणजेच काय 5, हे 5 काय आहेत 5 रेशो तयार झाला. 1 रेशो अधिक 4 रेशो म्हणजे काय 5 रेशो. हा याला आपण 5 रेशो म्हणूया किंवा याला भाग म्हणूया किंवा याला युनिट म्हणूया, आपण काही म्हटलं तरी चालेल. जर हे रेशो याचंच एक छोटं स्वरूप आहे, बरोबर. हे 10 रुपये आपल्याला 5 या रेशोमध्ये दाखवलं, म्हणजेच हे 10 रुपये आपल्याला एका रेशोमध्ये छोट्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. जसे एखादी मोठी बिल्डिंग असते आणि त्याचंच सेम बिल्डिंग म्हणजेच एक त्याचं स्ट्रक्चर दाखवलं जातं की त्याचं डिझाईन असतं. म्हणजे बिल्डिंग खूप मोठी आहे प्रॅक्टिकली, पण त्याचं जे काही छोटं स्वरूप आहे म्हणजेच काय त्याचं डिझाईन. म्हणजे खूप मोठी बिल्डिंग म्हणजेच काय हे, आणि त्याचं छोटं स्वरूप म्हणजेच काय डिझाईन म्हणजेच काय त्यांचा हा रेशो. ॲक्च्युली दोन्ही एकच आहे, बरोबर. पण एक रेशो स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे आणि एक काय मोठ्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. हाच सेम या ठिकाणी पॅटर्न आहे, वेगळं काही नाही. आता या ठिकाणी बघा 5 भाग किंवा 5 युनिट किंवा 5 रेशो म्हणूया आपण. या ठिकाणी 5 रेशो म्हणजेच काय आहे या ठिकाणी 10 रुपये आहेत, बरोबर. मग आपल्याला 1 युनिट किंवा 1 रेशो किंवा 4 युनिट किंवा 4 रेशोची व्हॅल्यू किती आहे, नक्की ते रुपये किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग या ठिकाणी काय होईल 5 भाग किंवा 5 रेशो म्हणजे 10 रुपये, तर 1 भाग किंवा 1 रेशो याचा अर्थ किती होईल, तर इक्वल टू किती, इक्वल टू एक्स म्हणूया, बरोबर. तिरकस गुणाकार करा, 5x इक्वल टू काय येईल 10, तर x इक्वल टू काय येईल 2. म्हणजेच 1 रेशो किंवा 1 युनिटची व्हॅल्यू किती आली 2 आलेली. आता यामध्ये पहा तुम्ही डायरेक्ट असं करायचा, ही 5ची किती पट आहे 2 पट, म्हणजे 5 2 10. मग 1 रेशोची पण काय करा तुम्ही 2 पट घ्या, म्हणजेच 1 रेशो इक्वल टू काय येईल 2 येणार आहे, 2 रुपये. मग आता पहा या ठिकाणी 1 रेशो म्हणजेच किती 2 आहेत, 1 रेशो म्हणजेच 2, तर 4 रेशो इक्वल टू किती. आता 1 रेशो म्हणजेच किती गुणिले 2 आहेत, म्हणजेच किती 2 रुपये. 1 रेशो म्हणजेच किती 2 रुपये, तर 4 रेशो म्हणजेच किती गुणिले 2, 4 2 8 रुपये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता परत काय झाले, राजूला मिळालेले पैसे 2 रुपये आहेत आणि सचिनला मिळालेले पैसे किती 8 रुपये आहेत. म्हणजे रेशोज फॉर्मॅट हा कसा वापरायचा असतो हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.
आता हीच कन्सेप्ट आयाशी तुम्हाला या प्रश्नांमध्ये सांगितलेली. या ठिकाणी बघा, एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 156 आहे. तिचे 156 कोणती आहे? शी आहे. त्या शाळेतील मुलं व मुलींच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे? 5:8 आहे. 5 आणि हे 8. तर मुलींची संख्या किती? बरोबर. म्हणजेच या ठिकाणी ही काय आहेत? बॉयज आहेत आणि ही कोण आहेत? गर्ल्स आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय केलं आहे? 8 रेशोची किंमत किती? 8 रेशो म्हणजे नक्की किती? हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, फक्त हीच व्हॅल्यूज सोप्या घेतल्या आपण आणि हे प्रॉब्लेम पहा, याच्यामध्ये थोड्या संख्या मोठ्या आहेत आणि जे काही प्रॉब्लेम डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, मुलांची संख्या, मुलींची संख्या, थोडंसं बरंच काही मोठं वाटतं याच्यामध्ये. म्हणजेच याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. अगदी जे या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली ती अशी या ठिकाणी कन्सेप्ट वापरायची आहे तुम्हाला. आणि हाच कन्सेप्ट रेशो चॅप्टरचा हा कन्सेप्ट पूर्ण मॅथमॅटिक्समध्ये उपयोगी आहे आपल्याला. अगदी सिंपल, साधा आणि सोपा कन्सेप्ट आहे. आणि तर हाच प्रॉब्लेम आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सॉल्व करूया. पहा या ठिकाणी आताचा कन्सेप्ट जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही क्वेरीज वाटत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आता या ठिकाणी पहा, हाच प्रॉब्लेम. विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती दिलेली? एकूण संख्या किती आहे? 156 आहे. बरोबर. त्यातील बॉईज आणि गर्ल्स, बरोबर, त्यांचा रेशो किती दिला आहे? 5:8. बरोबर. हे बॉईज आहेत आणि हे कोण आहेत? गर्ल्स आहेत. मागाशी जसं 10 रुपये म्हणजेच रेशोंची बेरीज होती, त्याचप्रमाणे 156 ही पण ह्या काय? बॉईज आणि गर्ल्स यांच्या रेशोंची बेरीज असणार आहे. म्हणजेच काय? 8 आणि 5 किती? 13 काय? युनिट किंवा रेशो इक्वल टू काय असणार आहे? हे आपले काही ते असणार 156. बरोबर. तर 1 युनिट किंवा 1 रेशो याची किंमत किती होईल? 1 युनिट किंवा 1 रेशो किंवा 1 भाग म्हणूया याला. या ठिकाणी भाग द्या. 13 एके 13, 2 राहिले, 13 दुने 26. म्हणजेच ही किती पट आहे? 12 पट आहे. याची पण काय घ्या तुम्ही? 12 पट घ्या. म्हणजे या ठिकाणी 12 पट घेतली एका रेशोची तर किती येईल? 12 येईल. किंवा तुम्ही 156 भागिले 12 करा तर तुम्हाला ते उत्तर येऊन जाईल. 13 आहे या ठिकाणी. 8 आणि 5 13. तर आता या ठिकाणी बघा, एका रेशोची व्हॅल्यू किती आलेली? 12 आलेली. म्हणजेच 5 रेशो इक्वल टू किती असेल? या ठिकाणी गुणिले 12 करा. 12 पंचे 60 विद्यार्थी काय असणार आहेत? ही मुलं असणार आहेत. या ठिकाणी 1 रेशो किंवा 1 युनिट विचारलं तर किती आहे? 12 आहे. म्हणजेच मुलींची संख्या किती असणार आहे? याची 12 पट घ्या तुम्ही. 12 8 96. मुलांची संख्या 60 आहे, मुलींची संख्या 96 आहे आणि एकूण किती आहेत? एकूण 156 आहेत. या ठिकाणी पहा, 96 अधिक किती? 60. 9 6 15 156. विद्यार्थी मित्रांनो, फक्त क्वेश्चन जो विचारण्याची पद्धत आहे तो डिझाईन वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, पण कन्सेप्ट मात्र तो राहतो. आता स्टाफ सिलेक्शन CGL असेल, CHSL असेल, MTS असेल, GD असेल, कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये हा प्रश्न, या टाईपचा प्रश्न आहे असा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एका शिफ्टमध्ये आहे असा दिसणार आहे. ॲज इट इज, फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज असतील. आणि प्रॉब्लेमचं जे डिझाईन आहे, आता या ठिकाणी शाळा वापरलेली तर त्या ठिकाणी वयांमधला फरक दाखवला जाईल. 2 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज 156 आहे, त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर याचं वय किती, त्याचं वय किती, असा प्रश्न विचारला जातो. किंवा एका घरातील जे काही एका घराचा इन्कम आहे तो 1000 रुपये आहे. बरोबर. आणि त्याच्यातील आईचं आणि वडिलांचं इन्कमचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे? किती असेल? 10:20 असेल, असं काही तुम्हाला दिलेलं असेल. किंवा 5:3 असेल तर आईचं इन्कम किती, वडिलांचं इन्कम किती,
याचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. अशाच प्रकारचे क्वेश्चन आहेत, वेगळं काही नाही याच्यामध्ये. तर जे काही आपण स्टाफ सिलेक्शन PYQचा हा प्रश्न पाहिलेला आहे, तसं आपण आता इतरही पाहूया. जर तुम्हाला कन्सेप्ट योग्य वाटत असेल किंवा कन्सेप्ट जर तुम्हाला समजले नसेल तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही जरूर सांगा. तुम्ही क्लास नोट्स तयार करायचे आहेत. अगदी वेळ कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्लास नोट्स तयार करा, एक स्पायरल बुक करा आणि तुम्ही तुमचं स्वतःचं जे काय असेल लिखाण करून घ्या आणि पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा आपला दुसरा क्वेश्चन असेल या एपिसोडचा. यामध्ये काय सांगितलेलं आहे, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपयांचा नफा A, B आणि C यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास Bचा वाटा काय? बघा पहिला क्वेश्चन पहा, किंवा त्याच्यातलं जे आपण 10 रुपयाचं उदाहरण दिलेलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हे 10 रुपये होते आणि ते काय केलेलं आहे, 1:4 या प्रमाणात वाटलेलं होतं. आणि एक या रेशोची व्हॅल्यू किती आलेली, 2 रुपये आली आणि 4 या रेशोची किंमत किती आली, 8 रुपये आली. सेम कंडिशन आहे. हा प्रॉब्लेम ऑलरेडी एखाद्या म्हणजे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेला आहे. सेम क्वेश्चन आहेत हे. या ठिकाणी काय आहे, याच्याऐवजी 7,200 रुपये आहेत या ठिकाणी, बरोबर. हे 7,200 काय केले आहेत, A, B आणि C या सर्वांमध्ये वाटलेले आहेत, A, B आणि C. आणि याच्यामध्ये काय केलं आहे, त्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे, 2:3, 3:4, 2:3:4 या प्रमाणामध्ये वाटलेले आहे. तसं हे 10 रुपये म्हणजेच काय होतं, 1:4 या रेशोंची बेरीज होती. हे 10 रुपये काय सांगितलं, 1:4 या प्रमाणामध्ये वाटलेलं आहे. तसंच हे 7,200 रुपये 2:3:4 या प्रमाणामध्ये वाटलेले आहे. जसं या ठिकाणी या दोघांची बेरीज केली आणि त्यांचे रेशोची व्हॅल्यू काढली, सेम प्रॉब्लेम आहे, काहीसुद्धा बदल नाही. या ठिकाणी बघा 4 आणि 3, 7 आणि 2 किती, 9 भाग किंवा 9 रेशो. या ठिकाणी 9 भाग किंवा 9 रेशो म्हणजेच किती, 7,200 रुपये आहे. एक भागाची किंवा 1 युनिट किंवा 1 रेशोची व्हॅल्यू किती येईल, याची पट किती, 9×8=72 आणि हे 0 वरचे आहे असे. हे याची किती पट असेल, 800 पट आहे. 800 पट म्हणजेच किती, 800 रुपये एका रेशोची किंमत. तुम्हाला जर असं समजत नसेल तर काय करा तुम्ही, या ठिकाणी बघा 9 भाग किती, 7,200 आहेत. तर 1 भाग इक्वल टू किती, 1 भाग इक्वल टू x. तिरकस गुणाकार करा, 9x इक्वल टू 7,200 गुणिले 1 किती येईल, 7,200. x इक्वल टू किती येईल, 7,200 भागिले 9 इक्वल टू किती येईल, 9×8=72, 800. पण विद्यार्थी मित्रांनो, अशी मेथड का वापरायची नाही, तुम्हाला एका मिनिटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. त्याच्यामुळे या फॅंद्यामध्ये पडत बसायचं नाही. तुम्हाला या टेक्निक म्हणजे डायरेक्टली तुम्हाला समजलं पाहिजे, तेवढं तुमचं मॅक्झिमम प्रॅक्टिस केल्यानंतर ही लॉजिक येणार आहे. आता पहा, या ठिकाणी 1 भाग म्हणजेच किती आलं आहे, 800 रुपये. म्हणजेच 2 भाग किंवा 2 रेशो म्हणजेच किती येईल, गुणिले 800. 3 भाग किंवा 3 रेशो म्हणजेच किती, 1 भाग किंवा 1 रेशो, 1 रेशो म्हणजेच किती, 800 रुपये. तर 3 रेशो म्हणजेच किती येईल, 3 गुणिले 800. आणि 4 रेशो म्हणजेच किती, 4 गुणिले 800. यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, या ठिकाणी आपण सर्व सॉल्व्ह करूया. 8×2 1600, 8×3 2400, 2400 आणि 8×4 3200, 3,200. म्हणजे 7,200 पैकी Cचा वाटा किती आला, 3,200. Bचा वाटा किती आला, 2,400. Aचा वाटा किती आला, 1,600. आता हे सर्वांची बेरीज करून 7200 येते का, 7,200 येते का, आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, हे फक्त प्रूफ करण्यासाठी चालले तुम्हाला. 1600, 2400, 3200, 0 0 6 4 10 2 12 3 2 5 2 7, 7,200. कन्सेप्ट हाच आहे. विचारले या स्वरूपामध्ये, उत्तर पण त्या स्वरूपामध्ये काढलेले, काही सुद्धा चेंजेस नाही. तर पुढील क्वेश्चन आपण पाहूया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 3 पहा.
10,500 रुपये ए, बी व सी यांच्यात अनुक्रमे 5, 7, 9 या प्रमाणात वाटलेलं आहे। जर ए, बी, सी यांना प्रत्येकी 500 रुपये आणखी दिले तर ए, बी, सीचं गुणोत्तर काय? प्रश्न समजून घेऊया आपण। मगाशी आपला पहिला कन्सेप्ट पाहिलेला असेल तुम्ही, 10 रुपये होते बरोबर, आपण काय केलं दोघांमध्ये वाटले ते, आणि ते त्यांचं गुणोत्तर किती होतं? पहिल्या प्रॉब्लेममध्ये बेसिक सांगितलेलं तुम्हाला 1:4 होतं बरोबर। आता काय केलं त्यांनी, आपण याच्यामध्ये काय केलं, या गुणोत्तरानुसार आपलं उत्तर काय आलं, हे 10 रुपये राजूला आणि सचिनला 2 रुपये आले आणि सचिनला किती आले? 8 रुपये आले। हेच 10 रुपये। याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 10,500 रुपये तर वाटलेत, तिघांमध्ये वाटलेत 5, 6, 9, 7, आणि याच्यामध्ये काय सांगितलं 10 रुपये वाटलेत राजूला सचिनला, एकाला 2 रुपये दिलेत, एकाला 8 रुपये दिलेत। तर या प्रॉब्लेमनुसार 500 रुपये आणखीन वाढवलेत, म्हणजेच तर याच्यामध्ये काय करूया आपण, आणखीन प्रत्येकी 2 रुपये दिले, राजूला पण 2 रुपये दिला आणि सचिनला पण 2 रुपये दिला। तर या दोघांची बेरीज किती होईल? 2 आणि 2 4, आणि या दोघांची बेरीज किती होईल? 8 आणि 2 10। आता या 4 आणि 10चा रेशो किती असं विचारलेलं आहे। अगोदर हे 10 रुपये होते, राजू आणि सचिनमध्ये 2 रुपये आणि 8 रुपये अशा प्रकारे वाटलेत, आणि आता काय केलं, पुन्हा आणखीन त्यांच्यामध्ये 2 रुपये वाढवलेत, 2 रुपये याला 2 रुपये याला, 2 आणि 2 किती झाले? 4 रुपये, 8 आणि 2 किती झाले? 10 रुपये। तर 4 आणि 10चा रेशो किती असं विचारलेलं आहे। तसंच याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 10,500 रुपये वाटले आहेत या तिघांमध्ये, तर या तिघांमध्ये प्रत्येकी किती येईल 10,500 रुपयातलं? ती रक्कम प्लस काय करायची, प्रत्येकी रक्कममध्ये 500 रुपये वाढवायचे, आणि येणारा रेशो किती हे या ठिकाणी विचारलेले। आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया। बघा हा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, बघा PYQ आहे, CGL 2022ला प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी ABC हा रेशो आहे, A, B आणि C, ह्या तिघांचा रेशो किती दिला आहे? 5, 7 काय दिला आहे? 9 दिला आहे। एकूण रक्कम किती सांगितली आपल्याला? 10,500 रुपये बरोबर। ही रक्कम म्हणजेच काय, त्यांचा हा रेशो, म्हणजे ह्या रेशोची बेरीज किती येईल? इक्वल टू याला मांडायचं आपल्याला, म्हणजे 7 आणि 5 12 आणि 12 9 किती? 21, 21 भाग म्हणजेच किती? 10,500 रुपये। तर एक भाग किंवा एक रेशो इक्वल टू काढायचं आपल्याला, एक भाग किंवा एक रेशो म्हणूया, व्हॅल्यू काढायची। आता या ठिकाणी आपल्याला डिवाइड करायचं आहे, तर या ठिकाणी बघा ह्या दोन्ही फॅक्टरला सेम संख्येने भाग देऊया आपण। जर याला 7ने भाग दिला तर काय होईल, पहिली आपण जे काही प्रॉपर्टी सांगितली होती रेशोला, सपोज 1:2 आहे हा रेशो, या रेशोला गुणलं किंवा भागलं तर काही फरक पडत नाही बरोबर, असं पाठीमागल्या एका लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला, म्हणजे पहिल्या प्रॉपर्टीला सांगितलं। तर त्याचनुसार या ठिकाणी काय करूया, याला 7ने भागायचं, याला 7ने भागायचं आपल्याला, तर किती येईल? 7 त्रिक 21, म्हणजेच काय होईल बघा, इथं 21 भागांची किंमत आहे, आपल्याला काय करायची? एका भागाची। जर आपण 7ने याला डिवाइड केलं तर 7 त्रिक काय येईल? 21, म्हणजे 3 भाग होतील। याला 7ने डिवाइड केलं तर किती येईल? 7 एके 7, 7 5 35, 1500। जर याला 3ने डिवाइड केलं तर किती येईल? एक भाग राहील याच्यामध्ये, एक भाग म्हणजेच किती, आणि याला पण 3ने डिवाइड केलं तर किती येईल? 500। एक भाग किंवा एक युनिटची किंमत किती आली? 500। अशी मेथड तुम्ही वापरा। तर या ठिकाणी बघा, किंवा डायरेक्ट 21 गुणिले 5 किती असतात? 105, आणि वरचे 2 शून्य, म्हणजे ही 500 पट आहे, तर 1ची पण किती येईल? 500 पट आहे। ज्यांना समजत नाही त्यांनी काय करा, तिरकस गुणाकार करा मागाशी सांगितल्याप्रमाणे। तर एका रेशोची व्हॅल्यू किती? 500 रुपये। तर 5 रेशो म्हणजे किती येईल? गुणिले किती येतील याच्यात? 500, म्हणजेच एला मिळालेला 10,500चा वाटा किती आहे? किती असेल? 2500। बीला मिळालेला वाटा किती असेल?
500 रुपये इंटू करा ह्याला, 7 5 3500. सीला मिळालेला वाटा किती असणार आहे, इंटू 500, 5 9 45, 4500 हे रुपये आहेत. आता काय सांगितलं आहे, या 10,500 पैकी एचा वाटा किती 2,500, बीचा वाटा किती 3,500, सीचा वाटा किती 4,500. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 500 रुपये ॲड करायला सांगितलं तुम्हाला. तर प्लस 500 याच्यामध्ये काय करा, प्लस 500 किती होईल याच्यामध्ये हे 3,000 होतील, हे 4,000 होतील आणि हे किती होतील 5,000. आता या सर्वांचा रेशो घ्यायचा आपल्याला. हा कट करा, हा कट करा, हे 3 0 0 0 गेले, 0 0 0 गेले. म्हणजेच ABCचा 500 रुपये ॲड केलं तर रेशो किती येणार आहे तुमचा, 3:4:5 येणार आहे. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, ही काय केली तुम्हाला एक प्रोसेस सांगितली. बरोबर. आता या प्रॉब्लेमचं थोडंसं ॲनालिसिस, अजून एक ओव्हरव्ह्यू किंवा एक चांगलं ॲनालिसिस करूया आपण. हे ॲनालिसिस तुम्हाला एक्झाममध्ये 1 मिनिटा, आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा म्हटलं तर तुम्हाला साधारणपणे बरोबर एक 45 सेकंद, 50 सेकंद, काहींना 60 सेकंद, म्हणजे 1 मिनिटाच्या आत किंवा 1 मिनिटापर्यंत तुम्हाला या प्रोसेसने गेला तर तुम्हाला लागू शकतो. पण यावेळी तुम्ही आणखीन प्रॅक्टिस कराल, भरपूर प्रॅक्टिस कराल तर त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे का. आता या ठिकाणी थोडंसं ॲनालिसिस करा. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. बरोबर. याच प्रॉब्लेमला आणखीन एक चांगल्या प्रकारे सोल्युशन कसं देता येईल. या ठिकाणी बघा, एक भाग किंवा 1 युनिट म्हणजेच काय, 500 रुपये आहेत. बरोबर. एक भाग किंवा 1 युनिट म्हणजेच किती 500 रुपये. ऑलरेडी 10,500 रुपयाचं आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी 5 7 9 हा काय दिला आहे, गुणोत्तर दिलं आहे. हे त्यांचं काय दिलं, रेशो दिला आहे. याच रेशोमध्ये काय सांगितलं आहे, हे 500 रुपये ॲड करायला सांगितलेत. आपण काय केलं, या रेशोवरून यांची जी काही आपल्याला त्यांचा वाटा येतोय 2,500 रुपये येतात. बरोबर. ABCला मिळालेल्या पैशांचा वाटा काढला आपण. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 500 रुपये मिळवलं. म्हणजेच काय केलं तुम्ही, ह्या रेशोची किंमत काढली, या रेशोमध्ये जी काही व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये 500 रुपये ॲड केलेत. 500 रुपये ॲड केलं म्हणजेच काय, एक भाग किंवा 1 युनिट म्हणूया याला, 1 युनिट. याच्यामध्ये 500 रुपये ॲड केले म्हणजेच काय केलं आपण, 1 युनिट ॲड केला आहे, म्हणजे 1 रेशो ॲड केला आहे. बरोबर. याच्यामध्ये 500 रुपये ॲड केलेत म्हणजेच काय, 500 रुपये 1 युनिट म्हणजेच 500 रुपये आणि 500 रुपये म्हणजेच काय 1 युनिट, त्याचा अर्थ होतोय. आता बघा, यामध्ये 500 रुपये ॲड केले म्हणजेच काय, आपण 1 युनिट किंवा 1 रेशो ॲड केला आहे. याच्यामध्ये 500 रुपये ॲड केले म्हणजे 1 युनिट किंवा 1 रेशो ॲड केलेला आहे. याच्यामध्ये 500 रुपये ॲड केले म्हणजेच काय केलं आहे, आपण 1 युनिट किंवा 1 रेशो ॲड केलेला आहे. थोडक्यात लॉजिक लावलं तर याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, 1 युनिट ॲड करायचं आहे. 500 रुपये ॲड करायचं म्हणजे याच्यामध्ये 1 युनिट ॲड केलं तुम्ही. या 707 रुपयामध्येच काय केलं, 500 रुपये ॲड केले 7 रेशोमध्ये, म्हणजेच काय केलं आपण 1 युनिट ॲड केले. याच्यामध्ये 500 रुपये ॲड करण्याच्या ऐवजी आपण करूया 1 युनिट म्हणजे 1 रेशो, थोडक्यात 1 रेशो दोघं सर्वांमध्ये ॲड केलेला आहे. थोडक्यात याच्यामध्ये काय होणार आहे, हे पहा, ABC आहेत हे ABC 5 7 9 आहे. याच्यामध्ये 1 रेशो ॲड केला, याच्यामध्ये 1 रेशो ॲड केला आणि याच्यामध्ये काय केलं, 1 रेशो ॲड केला. आपल्याला फायनली रेशो विचारलेला आहे. बरोबर. 5 ने किती 6, 7 ने किती 8, 9 ने किती 10. जी काही प्रोसेस 500 एवढं सोल्युशन करायचं, 500 रुपये ॲड करायचं, पुन्हा त्यांचा भागाकार करायचा किंवा रेशो घ्यायचा, पण एक थोडंसं प्रॉपर लॉजिक लावलं तर यांच्यामध्ये डायरेक्ट 500 रुपये युनिट, 500 रुपये ॲड करण्यापेक्षा 1 युनिट ॲड केलं तर येणारा रेशो किती पाहूया. ह्या सर्वांमध्ये 6 8 आणि 10 याच्यामध्ये सर्वांना 2 ने भाग जातो. 2 6, 2 8, 2 5 10, 3 4 5 आलेले. बरोबर. म्हणजेच तुम्ही जी काय प्रोसेस केलेली आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे, म्हणजे लॉंग टर्मने जाण्यापेक्षा
शॉर्ट टर्मने कसं जायचं, पण याच्यासाठी काय असतं, महत्त्वाची असते ती स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला ते ॲटोमॅटिकली सोल्युशन समजेल की काय करायला पाहिजे, काय लॉजिक लावायला पाहिजे. तुम्ही या वेळेने गेला तरी तुम्हाला एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही अशा प्रकारे लॉजिक लावलं किंवा तुम्हाला ते सुचलं पाहिजे ते एका मिनिटामध्ये, त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ती टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिस. आणि याच्या वेळेने गेला तर 3-4-5 हेच उत्तर येते, बरोबर. तर तुम्ही हे लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्र बघा, आज किती झालेत आपले प्रॉब्लेम, फक्त 3 प्रॉब्लेम झालेत. हे 3 प्रॉब्लेम होण्यापाठीमागं एकच कारण आहे की तुम्हाला जी काही तुम्हाला कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण काय केलं आहे, या कन्सेप्टवर जास्त भर दिलेला आहे. तर तुमचे एकदा का तुमचा बेस तयार झालेला असेल तर आपण काय करूया, पुढे आणखीन लेक्चरचं जे काय आहे कमी वेळामध्ये जास्त आपण प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी तुम्ही सज्ज व्हावं, त्यासाठी तुम्ही काय करा, प्रॅक्टिस चांगली करा. आणि एकदा का प्रॅक्टिस तुमची प्रॉपर झाली की आपल्याला ह्या कन्सेप्टचा वापर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. एकदा या कन्सेप्टपासून आपण पुढे गेलो तर आपण पुन्हा ह्या रिव्हर्स कन्सेप्टला आपण पुन्हा कधी सांगणार नाही. डायरेक्ट सोल्युशन अशा प्रकारचं कुठं आलं तर डायरेक्ट सोल्युशन घेणार आहे. त्याच्यामुळं या रेषेवरती तुम्ही काय करा, आत्ता पूर्ण तयारी पूर्णपणे व्यवस्थित फोकस करा आणि याच्यावरती भरपूर प्रॅक्टिस करा. कारण पुढील काही लेक्चर्समध्ये आपण या कन्सेप्ट डिटेलमध्ये पुन्हा घेणार नाही. प्रॉब्लेम आला की डायरेक्ट त्याचं सोल्युशन घेणार आहोत. तर याच्यावरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे आत्ता कमी प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि पुढील लेक्चरमध्ये आणखीन जे काही प्रिव्हियस इयरचे बरेच क्वेश्चन आहेत, CGL, CH असेल, MTS असेल, GD असेल, तर आपण सर्व डाटा एकत्र करून बरेच प्रॉब्लेम घेऊया. तर या व्हिडिओला तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, GDसाठी जे काही करंट अफेअर आहे आणि त्याच्यासोबत जे काही स्टॅटिक जी काय आहे, करंट अफेअरला धरून जे काही स्टॅटिक जी काय आहे ते सुद्धा तुम्हाला एका आपल्या दुसऱ्या चॅनलवरती चालू आहे लेक्चर त्याचे. तर डेली त्याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही डेली करंट अफेअर आहेत त्या ठिकाणी दिलं जात आहे. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आणि त्या पण चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आणि त्याचेसुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे टेलिग्रामवरती पण देण्यात आलेले आहेत. तर ते लेक्चरसुद्धा वेळोवेळी पाहून घ्या. जे काही 6 माही करंट अफेअर आहे आपलं, तर तेही सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे, तर ते पण तुम्ही पाहून घ्यायचं आहे. टेलिग्राम सर्वांनी जॉईन करून घ्या. टेलिग्रामवरती सर्व अपडेट तुम्हाला दिले जात आहेत.